नमस्कार. निवडणूक विषयक या चर्चात्मक कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक घोषित झाली आहे 2024 साठी आणि येणाऱ्या पुढील 5 वर्षांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झालाय. या निमित्तानं राज्यातली जनता नवं सरकार निवडेल. अर्थात विद्यमान सरकारला ती पुन्हा संधी देईल का विद्यमान सरकारच्या ऐवजी कुठला नवा पर्याय महाराष्ट्रामध्ये चर्चेला येईल आणि तो सत्ता ग्रहण करू शकेल याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे. आपल्या सोबत या चर्चेत कोण मान्यवर आहेत त्यांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आमच्या सोबत मुंबईच्या या स्टुडिओमध्ये भारतीय जनता पार्टीचे सहमुख्य प्रवक्ता अजितराव चव्हाण आहेत. शिवसेनेकडून चर्चेसाठी या भागात आपल्या सोबत आहेत अरुणजी सावंत. राजापूरकर या चर्चेमध्ये आपल्या सोबत आहेत. राजजी हे राशपचं प्रतिनिधित्व करतात. या व्यतिरिक्त आपल्या सोबत या चर्चेत 3 राजकीय मंडळी राजकीय विश्लेषक आहेत. त्यापूर्वी आपल्याला काँग्रेसचे प्रवक्ता या नात्यानं चर्चेत असलेल्या गोपाळराव तिवारींची सुद्धा ओळख करून देतो. राजकीय विश्लेषक या नात्यानं आपल्या सोबत संजीवजी उन्हाळे आहेत, हरीश यमगरजी आहेत आणि कृष्णाजी चौगुले आहेत. सर्व मान्यवरांचं चर्चेत स्वागत. सगळ्यांना माझा आवाज नीट पोहोचतोय अशी अपेक्षा व्यक्त करतो. चर्चेच्या पहिल्या टप्प्याची फेरी आपण पटकन राजापूरकर यांच्यापासून करणार आहोत. राजजी, एका गोष्टीचा खुलासा आपल्याकडून व्हायला हवा. निवडणुकीतले विविध टप्पे आतापर्यंत आपण पाहत आलो, लोकसभेचे खास करून त्यानिमित्तानं हा मुद्दा होता. लोकसभेतला एक महत्त्वाचा चेहरा म्हणून शरद पवार पुढे आणले गेले. विधानसभेसाठी आपल्याकडे फक्त शरद पवार आहेत का इतरही लोक आहेत? आमच्या पक्षाचा चेहरा आमच्या विधानसभेच्या या निवडणुकीसाठी समोर जात असताना, महाराष्ट्रासाठी जनतेसमोर जाणत असताना एकच चेहरा आहे, तो म्हणजे शरद पवार साहेब. शरद पवार साहेबांची जी त्या ठिकाणी क्रेडिबिलिटी आहे, विश्वासार्हता आहे, ती आजही या महाराष्ट्राला त्या ठिकाणी अपेक्षित जी होती त्यापेक्षा जास्त वाढलेली आहे. कारण की गेल्या निवडणुकीमध्ये 10 पैकी 8 त्या ठिकाणी सीट म्हणजे उमेदवार निवडून आले, 2 अगदी पडत्या याच्यातून त्यांचा पराजय झाला. पण त्याच आधारावरती आज या महाराष्ट्राला आणि काँग्रेस असेल किंवा उद्धव साहेबांची शिवसेना असेल यांना एक त्या ठिकाणी भरारी देण्याचं काम किंवा त्यांना त्या ठिकाणी उभारी देण्याचं काम आदरणीय पवार साहेबांमुळे झालेलं आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय शरदचंद्र पवार साहेब हा तुमचा चेहरा असणार आहे. मला या निमित्तानं मग पटकन आता विचारायचं आहे संजीवजी उन्हाळे आपल्याला. संजीवजी, आपण पाहताय की मराठवाड्यात ज्या पद्धतीचं जातीय ध्रुवीकरण होताना दिसतंय, या ध्रुवीकरणाच्या मागे शरद पवार आहेत हा आरोप आपल्याला कितपत पटतो आणि केवळ त्याच भरोशावर त्याच स्थितीमध्ये तुमच्या लेखी आत्ताची राजकीय सारीपाटावरची गणितं पवार मांडतायत का? मला असं वाटत नाही की यामध्ये पवार यांचा काही फार मोठा वाटा आहे किंवा शरद पवार याच्यामध्ये आहेत असं मला काही वाटत नाही किंवा सकृदर्शनी तसं काही. एक लक्षात घ्या की यावेळी ही अभूतपूर्व होणार आहे. अभूतपूर्व यासाठी की या निवडणुकीमध्ये लोकसभेसारखी विधानसभेची मुळीच राहणार नाही. 1000-2000 निवडून येतील, त्याच्यापेक्षा जास्त त्यांना काही लीड मिळणार. या निवडणुकीमध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे बंडखोर अपक्ष यांचा खूप मोठा वाटा राहणार नाही. 19 ते 95 ला 45 त्याच पद्धतीने एकंदर गोंधळाची स्थिती पाहता असेच आणि त्याच्यापेक्षाही महत्वाची गोष्ट अशी की ही निवडणूक ही वेगळी याच्यासाठी आहे की या निवडणुकीत सगळ्यांची दिवाळी आनंदात जाणार आहे. म्हणजे आता 1,86,00,000 एवढ्या बहिणींनी लाभार्थी आहेत त्यांना अनुदान मिळालेले आहे. गॅस अनुदान कुणाला मिळालं नाही बघा. म्हणजे राज्याची तिजोरी किती खाली झाली असेल याच्यावर चिंता करायची की नाही हा निवडणुकीमध्ये प्रश्न नसतो, परंतु एकंदरच सगळी जे वेगळ्या पद्धतीची होणार आहे. यामध्ये जे छोटे छोटे नेते आहेत त्यांचे बच्चू असतील, राजू शेट्टी असतील, केंद्र नेते असतील, या नेत्यांना फार महत्व येणार आहे कारण ही निवडणूक वेगळ्या पद्धतीची होणार आहे. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष हे पाहणार आहे की आघाडीच्या मताची विभागणी कशी आणि आघाडीच्या मताची विभागणी कशी होईल यासाठी मला असं वाटतं की वेगवेगळ्या प्रकारचे व्यूहरचना केली जाईल. आजच रामदास आठवले यांनी सांगितलं की मी आरपीआयचा अध्यक्ष करायला तयार आहे आंबेडकरांना. आरपीआय मध्ये भाजप बरोबर शक्य नाही.
तर ही देखील महत्त्वाचा फॅक्टर आहे. पण या सगळ्या अगदी मी संजीवजी थोडंसं एका तांत्रिक मुद्द्यासाठी आपल्याला थांबवतो, कारण आपला आवाज सारखा ये जा करतोय. सगळ्यांनाच माझी विनंती आहे जे फोनद्वारे जोडले गेलेत त्यांनी आपला कृपया DND मोड ऍक्टिव्ह करावा, जेणेकरून मध्ये आपल्याला फोन येणार नाहीत आणि तुमचा आवाज ये जा करणार नाही. पण जो मुद्दा तुम्ही मांडलात त्या मुद्द्याच्या आधारे पुढे जायचं आहे. अजित चव्हाण आपल्यासोबत आहेत. अजितराव, वन साइडेड एकतर्फी निवडणूक होणार आहे का महायुतीच्या बाजूनी, की तुम्ही अपक्षांच्या साथीनं काही नवी समीकरणं करू पाहत आहात? नाही सर, याच्यामध्ये असं आहे की राजकारणामध्ये जर तरला किंवा केव्हा कधीला महत्त्व नसतं, तर काय होईल, एंड रिझल्ट काय येईल याला महत्त्व आहे. आत्मविश्वास आम्हाला आहे, पण तो फाजील आत्मविश्वास अजिबात नाही. आमचा विश्वास हा महायुतीवरती आहे. पण तत्पूर्वी सर मला थोडंसं राजींच्या म्हणण्याबद्दल काहीतरी बोलायचं आहे. त्यांनी म्हटलं शरद पवार साहेब यांची विश्वासार्हता हाच त्यांचा दागिना आहे किंवा हेच त्यांचा महत्त्वाचा मुद्दा असेल. पण सन्माननीय शरद पवार साहेब महाराष्ट्राला विश्वसनीय वाटतात का, हाच मुळात मुद्दा वादाचा आहे. कारण तुम्हाला मी सांगतो की यापूर्वी सुद्धा पाठीत खंजीर खोपसला. मला असं वाटतं प्रसादजी, त्यांचे गुरु यशवंतराव चव्हाण साहेबांचा काँग्रेसनी आणि इंदिरा गांधींनी जो अतिशय अपमान केला आणि त्या धक्क्यात चव्हाण साहेबांचं निधन झालं, त्याचा बदला शरद पवार आयुष्यभर काँग्रेसकडनं घेत आलेले आहेत. म्हणजे इंटरनल तुम्हाला सगळी स्थिती मी सांगतो की शरद पवार साहेबांनी कायम, तुम्ही पहा, ते ज्या मुद्द्यावरून काँग्रेस फोडून बाहेर पडले, दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा बाहेर पडले, तो मुद्दा त्यांना नंतर महत्त्वाचा वाटला नाही, ते पुन्हा गेले. पण राज्यामध्ये सत्तेत असताना कायम काँग्रेसचं खच्चीकरण त्यांनी केलं, हे अगदी खरं आहे. म्हणून बाळासाहेब ठाकरे, तुम्हाला असं वाटतं की प्राप्त स्थितीमध्ये सुद्धा शरद पवार हे मवियामध्ये स्वतःचं अस्तित्व वाढवतील, महत्त्व वाढवतील, काँग्रेसचंच खच्चीकरण करतील? 100% प्रसाद सर. त्याच्याकरता मी तुम्हाला एक सांगतो बघा, काँग्रेसचं एक जाहीररित्या मी कौतुक करेल की एकदा ठरलं तर काँग्रेसची अशी धोरणं निश्चित नाहीत की ते आपल्या विरोधकांच्या घरात काय चाललंय हेच तुम्ही करा, तेच तुम्ही करा, ते काँग्रेस करणार नाही. परंतु शरद पवार साहेब यांचा पूर्ण 50-55 वर्षांचा इतिहास पाहता या बिचाऱ्यांना अजून कळतच नाहीये की त्यांनी बगलेत धरून ठेवले आणि गुदगुल्या करून ते मारून टाकतील. बाळासाहेब ठाकरेंचं याच्यामधलं एक विधान आपल्या राजकीय विश्लेषकांना आठवत असेल की ते काय म्हणायचे की यांच्यावरती विश्वास ठेवू नका. बाळासाहेब मित्र होते, बाळासाहेबांचे अतिशय चांगले संबंध होते, पण राजकीय दृष्ट्या बाळासाहेबांनी शिवसैनिकांना कायम काँग्रेस, शरद पवार साहेब यांच्या बाबतीमधली भाषण आहेत आणि ती रेकॉर्डवरची, ती काही माझ्या मनातलं काही नाही. थोडंसं सर मला असं वाटतं या निवडणुकीच्या निमित्तानं पवार साहेबांनी ज्या पद्धतीची सहानुभूतीची लाट ते तयार करू पाहतायत, मला इतकंच फक्त त्यांना म्हणायचंय की आपण ज्या परिस्थितीत आज शिवसेनेला नेऊन ठेवलंय, जी परिस्थिती खरं तर महाराष्ट्रावरती यायला नको होती, ती का आली याचा ज्येष्ठ नेत्यांनी विचार केला पाहिजे. आपणच उत्तर देणार आहात. आज पवार साहेब उमेदवार शोधत फिरताय तो. अच्छा, ठीक आहे, त्यावर येऊयात. मला असं वाटतं की आपणच उत्तर देणार आहात, पण तत्पूर्वी जो महत्वाचा चिमटा अजितरावांनी काढलाय तो काँग्रेसला काढलाय. तो चिमटा झोंबलाय का आधी गोपाळरावांना, का गोपाळरावांना त्यांना आनंद झालाय, हे आपण जाणून घेऊ. मी राज्य आपल्यापर्यंत येतो. गोपाळराव, प्राप्त स्थितीमध्ये महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचा सगळ्यात मोठा प्रतिस्पर्धी हा राष्ट्रवादी पक्ष तुमच्यातला म्हणजे राशप आहे, हे मान्य करता का? खूप मोठं आव्हान तुम्हाला अंतर्गतरित्या शरद पवार देत आहेत, हे मान्य करणार आहात का? नाही, बिलकुल नाही. आमच्या दृष्टीने सर्वप्रथम संविधान, लोकशाही हे आहे आणि शरद पवार महत्वाचे आहेत की नाही? संविधान, लोकशाही ठीक आहे, शरद पवार महत्वाचे आहेत की नाही? निश्चितच महाविकास आघाडीचे एक ज्येष्ठ नेते म्हणून ते आम्हाला आदरणीय आहेत, महत्वाचे आहेत आणि त्यांच्याबद्दल मोदींनी प्रयत्न करून थकले. बोट धरून राजकारण पवार साहेबांकडनं शिकलो, माझे गुरु आहेत. 100 बारामती उभारल्या गेल्या पाहिजेत. पद्मश्री देखील मोदी शहाच्या सरकारनेच पवार साहेबांना दिलं, शेतकरी विषयी चांगली धोरणं आखलं म्हणून. एवढं सगळं झाल्यावर ते निव्वळ आपल्या हाती लागत नाही, म्हणून ही मळमळ मी समजू शकतो अजितरावांची, ती त्यांना लख लागाव. परंतु ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ज्यांनी एकदा होते आमच्या बरोबर, तेव्हा माझे काकाच महसूल मंत्री होते, उत्तमराव पाटील. म्हणजे ते झालंय सगळं, आता आम्हाला तशी काही इच्छा नाही. ऐका, नाही मग ठीक आहे ना, नाही इच्छा तर ठीक आहे.
आणि अजितरावांचं एक मी चांगलं अभिनंदन करतो एका स्टेटमेंट बद्दल, ठीक आहे. की काँग्रेसचे ध्येय धोरणामध्ये दुसऱ्याच्या घरात काय चाललंय हे बघणं नाही, हे त्यांनी मान्य केलं. मी त्यांचं नाही, जे आहे ते जाहीर मान्य अभिनंदन केलंच पाहिजे, करतो. गोपाळजी. हा. जी, नाही पण नाही, त्याबरोबर चांगलंय ना. त्याबरोबर म्हणजे- त्यांनी दुसऱ्याच्या घरं फोडण्याचा आक्षेप हा सुद्धा शरद पवारांवर लावला आणि त्यानिमित्तानं आता पटकन राजापूरकर यांच्यापर्यंत पोहोचू. राजजी, आत्ताच्या घडीला जाता जाता जे अजित चव्हाणांचं वाक्य होतं ते महत्वाचं आहे, की तुम्हाला म्हणजे तुमच्या पक्षाला आत्ताच्या स्थितीत उमेदवार मिळवताना अडचणी येत आहेत. 1600 उमेदवारांनी इंटरव्ह्यू दिले. मी एक पार्लमेंटरी बोर्डचा सदस्य आहे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा. मी पुण्याला 5 दिवस निसर्गमंगल कार्यालयामध्ये त्या ठिकाणी इच्छुक उमेदवारांच्या आम्ही त्या ठिकाणी मुलाखती घेत होतो आणि मुंबईलाही घेतल्या. साधारणतः 1600 उमेदवारांनी त्या ठिकाणी मुलाखती दिल्या एकंदरीत पूर्ण महाराष्ट्रातनं. याच्या व्यतिरिक्त नुसती म्हणजे पवारसाहेब कुठे आहेत हे शोधण्यासाठी लाईन लागलेली असते. आज ज्या ठिकाणी विश्वासार्हतेची गोष्ट येते की विश्वासार्हता कुठे गेली करून, तर त्या ठिकाणी आज सगळ्यात मोठी संख्येने उमेदवारी इच्छुक असणारे अर्ज देणारे लोक ही शरद पवार साहेबांच्या गटामध्ये आहेत किंवा संघटनेमध्ये आहेत, पक्षामध्ये आहेत. दुसरी गोष्ट अशी झाली की ज्या ठिकाणी माझे मित्र म्हणाले अजितजी की त्या ठिकाणी पवार साहेबांची विश्वासार्हता म्हणजे फोडाफोडीचं राजकारण, त्यांनी काँग्रेसचं दिवसलं. बाळासाहेबांना मला सांगा की स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की मैं जो है आदरणीय शरदचंद्र पवार साहब के उंगली पकड के राजनीती करता. आता हे ह्यांचे नेते देशाचे प्रधानमंत्री म्हणतात. मग याच्यातनं हे स्पष्ट होतं ना की पवार साहेबांच्या होतीभोवती असलेले जे राजकारण या महाराष्ट्राचं जे आहे ते या महाराष्ट्राला एक स्थिर राजकारण देऊ शकतं. आणि म्हणूनच पवार साहेबांनी याच्या अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्राला एक स्थिर राजकारण दिलेलं आहे, स्थैर्य राजकारण दिलेलं आहे. यासाठी आजच्या अस्थिर परिस्थितीमध्ये जिथे आज फोडाफोडीचं राजकारण चालू आहे तिथे पवार साहेब या महाराष्ट्राला वाचवू शकतात. मला पवार एक साहेब या पटकन महाराष्ट्राला सांगा वाचवू शकतात. राजजी, आपण जर असं म्हणता आहात की शरद पवार हे स्थिर राजकारणाचे पुरोधा आहेत, तर स्वतःचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ ते कधीच का पूर्ण करू शकले नाहीत? नाही, एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो तुम्हाला मी की आपण ज्यावेळेला हे म्हणतो की स्वतःचा राजकारणाचा कार्यकाळ पुढे जाऊ शकले नाही, तर त्यावेळेला नुसते आणि नुसतं म्हणजे हा जो स्थिर राजकारणाचा भाग आहे तो सोडून इतर असलेली जी परिस्थिती आहे या परिस्थितीवर आपण लक्ष दिलं पाहिजे. ज्या वेळेला आदरणीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी सांगितलं की पवारजी आपको महाराष्ट्र जाना पडेगा, ज्यावेळेला भूकंप झाला होता त्यावेळेची गोष्ट करतो. तर ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला दंगे झाले होते, बॉम्बस्फोट झाले होते, प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेला महाराष्ट्राची परिस्थिती अस्थिर होते त्यावेळेला ती परिस्थिती स्थिर एक बॉम्बस्फोट शरदचंद्र हिंदूंनी केला असंही पवार साहेबांनी अजितजी, मी कधीच सांगितलं मध्ये होतं. बोललो एक्स्ट्राचा तो नाही, कधी मी कधीच मध्ये सापडला बोललो नाही. तर ती परिस्थिती जी असते ती परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्याचं काम आदरणीय पवार साहेब करतात. ठीक आहे. या महाराष्ट्राचा गाडा अभ्यास आदरणीय पवार साहेबांना आहे. आणि या बघा, गोष्टीमध्ये त्याचं आणि एकच सामाजिक मिनिट, योगदान याची नाहीये एकच चर्चा. जय महाराष्ट्र चॅनलने एक सर्वे केला होता. जी. आणि त्या सर्वेमध्ये एक वयोवृद्ध स्त्री म्हणाली अशी की आज या महाराष्ट्राची प्रतिमा मलिन झालेली आहे, या महाराष्ट्राची संस्कृती राजकीय संस्कृती मलिन झालेली आहे. तिला जर पुन्हा एकदा आपल्याला महाराष्ट्र स्थिर करायचं आहे तर त्यासाठी शरदचंद्र पवार साहेब हवेत. ठीक आहे, हे तुमच्या मग जय आपण महाराष्ट्र पटकन चॅनलच्या अरुण सर्वेमध्ये सामंतांना म्हटलेलं आहे. अरुण हे सगळं सामंतांना बलीन विचारूयात. करणारे लोक नेमके कोण? जी, अरुण सामंतांना विचारूयात. महाराष्ट्राची प्रतिमा मलिन झाली आहे हे म्हणणारी लोक ही आपसूक शिंदेच्या बंडाकडे त्यानंतर अजित पवारांच्या बंडाकडे बोट दाखवत असतात. तुमच्या लेखी एकनाथ शिंदेंनी केलेलं बंड आणि नंतर अजित पवारांनी सुद्धा घेतलेली वेगळी भूमिका ही महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करणारी होती की या दोन्ही बंडांना तुम्ही त्यावेळेची राजकीय अपरिहार्यता ठरवाल? अरुण सावंत. अगदी बरोबर आहे, आपलं शेवटचं वाक्यच योग्य आहे. आणि या दोन्ही बंडांमुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन झाली असं आम्ही मुळीच मानायला तयार नाहीत. कारण ती त्यावेळची परिस्थिती होती, त्यावेळेचं ती मागणी होती. पहा, हे 40 लोक आणि संपूर्ण अख्खी शिवसेना पदाधिकारी शाखा प्रमुखापासून ते ब्लॉक प्रमुखापासून ते खालच्या दर्जाच्या शाखेतील शाखा प्रमुख किंवा पदाधिकारी जसं त्यांच्यापर्यंत खासदार आमदार वरचे हे सगळे एका व्यक्तीची जी काही हुकुमशाही होती ती व्यक्ती आपल्याच लोकांना मान सन्मान देत नव्हती, त्यांचं कोणतंही ऐकलं जात नव्हतं. याकरता या सगळ्यांनी बंड केलं आणि ते वेगळे झाले. आणि त्याच्यानंतर हिंदुत्वाचे जे विचार होते, जे विचार उभाटा शिवसेनेचे सध्याचे जे प्रमुख आहेत आदरणीय उद्धव ठाकरेजी यांनी सोडले आणि ते एकदम विरोधीबाज जे काँग्रेस, ज्याला बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की जिस दिन मैं काँग्रेस का दामन थांब लूंगा उस दिन मैं मेरा दुकान बंद कर दूंगा, जी. हे वारंवार ते सांगायचे. तरी सुद्धा फक्त खुर्चीच्या लालसे पोटी हे जे काही प्रमुख आहेत सध्याचे शिवसेनेचे ते विरोधी ज्यांचे विचार आहेत अशा काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले. सगळे हिंदुत्वाचे विचार सोडले त्यांनी आणि फक्त खुर्ची मिळावी म्हणून त्यांनी आता जी काय त्यांच्याशी युती केली ही युती सुद्धा या जनतेला आवडलेली नाहीये. पटकन या निमित्तानं मग आता कृष्ण चौगुले यांच्यापर्यंत पोहोचायचंय. कृष्णाजी, माझा आवाज येतोय आपल्याला?
येतोय. बिलकुल महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी या नात्यानं जो परिसर, जो प्रदेश परिचित आहे, तिथून आपण आता आमच्याशी जोडले गेलेले आहात. मला कृपया या गोष्टीचा खुलासा पटकन करा की कोल्हापुरात नक्की जेव्हा आपण कोल्हापूर म्हणतो तेव्हा स्वाभाविकरित्या पश्चिम महाराष्ट्र या विषयाची चर्चा अपेक्षित असते. पश्चिम महाराष्ट्रात हवा कुणाची आहे? पश्चिम महाराष्ट्रातील चित्र पाहायला गेलं तर महायुतीनं पश्चिम महाराष्ट्र हे केंद्रित केलेलं आहे. नुकतंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापूर दौरा करून त्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील सर्व भाजपच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांनी पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करा अशा सूचना दिलेल्या आहेत. आणि यामध्ये विशेषतः केवळ भाजप म्हणून बघू नका, भाजपच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या आहेत, केवळ भाजप म्हणून बघू नका, तर घड्याळ आणि शिवसेनेचं धनुष्य हे देखील आपलं चिन्ह आहे. हे सर्व महायुती म्हणून एकजीव म्हणून तुम्ही प्रयत्न करा, तरच आपल्याला पश्चिम महाराष्ट्र. जी कृष्णाजी, बोलता बोलता आपला आवाज तुटलाय, आपला संपर्क बाधित होतोय, पण जो मुद्दा तुम्ही मांडलात त्या मुद्द्याच्या आधारे पुढे जायचंय. आपला संपर्क परत एकदा स्थापित होतोय असं कळतंय. कृष्णाजी, आवाज येतोय? येस सर. मुद्दा पूर्ण करा. आपण म्हणत होतात महायुतीनं बऱ्यापैकी लक्ष केंद्रित केलेलं आहे कोल्हापुरात. पश्चिम महाराष्ट्रात मवियाची स्थिती काय वाटते? महाविकास आघाडीची स्थिती देखील प्रबळ आहे. कोल्हापूरचे नेते आमदार सतेज पाटील यांच्याकडे बऱ्यापैकी राज्याची धुरा दिलेली आहे. त्यांच्या महाविकास आघाडीच्या जागा वाटप समितीमध्ये त्यांना त्या 10 सदस्य जे आहेत त्यामध्ये ते आहेत. आणि त्यांच्याकडं विशेषतः कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्राची धुरा एक महाविकास आघाडी म्हणून, जरी ते काँग्रेसचे नेते असले तरी महाविकास आघाडी म्हणून महाविकास आघाडीची एक मोठ करण्यासाठी महाविकास आघाडीची त्यांच्याकडे जबाबदारी दिलेली आहे. जी, एक पटकन छोटा प्रश्न आहे, अगदी 10 सेकंदात उत्तर द्या. ऐन वेळेला सतेज उर्फ बंटी पाटील हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून स्वतःला पुढे आणतील का? होऊ शकतंय. आताची जर स्थिती बघितलं तर काँग्रेस आणि एकूणच महाविकास आघाडीचं चित्र पाहिलं तरी ते आता एक मुख्य स्थानी, एका मुख्य प्रवाहात आहेत. बर, पटकन आता अजितरावांपर्यंत पोहोचू. अजितराव, चर्चेच्या निमित्तानं येणारा मुद्दा आता असा दिसतोय, पश्चिम महाराष्ट्रामध्ये ताकद भारतीय जनता पार्टी लावतीये, पण वरकरणी दिसणारं चित्र मवियाकडे कलताना दिसतंय. विदर्भातली परिस्थिती सुद्धा काही फार महायुतीच्या बाजूने जाताना दिसत नाहीये. तुम्हाला कुठून मतदान होणार आहे आणि कोणत्या भागातले मतदार तुमच्या पाठीशी उभे राहणार आहेत? आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातनं मतदान होणार आहे. कारण त्याचं असं आहे सर, विरोधकांनी मागच्या काळामध्ये आपण अतिशय गांभीर्याने हा मुद्दा महाराष्ट्राच्या जनतेपुढं मला मांडायचा आहे की जातीत भांडण लावण्याचा प्रयत्न केला, परंतु ज्या गोष्टी सातत्यानं सरकारनं देऊ केल्या होत्या किंवा या सरकारनं करण्याचा प्रयत्न केल्या, निर्णय घेतले आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा केली, ते स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचं इतके वर्ष राज्य होतं, मधल्या काळामध्ये आम्हाला सुद्धा त्यासाठी संघर्ष करावा लागला, पण त्या न झालेल्या गोष्टी आम्ही केल्या. आमच्या लाडक्या बहिणी, आमचे शेतकरी, आमचे कामगार, विद्यार्थी, शेतमजूर, मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, व्यावसायिक या सगळ्यांकरता आम्ही इतके सर्वंकष सर्वसमावेशक निर्णय घेतलेत. आणि एकच तुम्हाला मी सांगतो, आता आमची जी वोट बँक आहे ती वोट बँक एक दिलाने येणार आहे. अभी हम कटेंगे नहीं क्योंकि हम बटेंगे नहीं. आम्ही एक दिलानं महायुतीचे जे मतदार आहेत ते सगळे मतदान करायला बाहेर पडतील आणि कुठलीच रिस्क महाराष्ट्रातला मतदार घेणार नाही. त्याचं कारण असं याच्यावर उत्तर लागेल. राज राजापूरकर आहेत आपल्यासोबत, प्रतिवाद करायची त्यांची संधी आहे, मिनिटभराचा वेळ आहे. मला एक सांगा की ह्यांना जर मतदान होणार होतं तर ते मतदान महाविकास आघाडीच्या गेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला जे मतदान झालं त्या मतदानाच्या माध्यमातून 45 वरून आकडा 17 वरती आला. हीच भारतीय जनता पार्टी होती, भारतीय जनता पार्टी होती, ज्या भारतीय जनता पार्टीने सांगितलं की आपकी बार 400 पार जाएंगे, 45च्या वरती आमच्या सीटा महाराष्ट्रामध्ये येणार करून. हे झाल्यानंतर जेव्हा ह्याने लक्षात आलं की आता महाराष्ट्रामध्ये आपल्याला टिकावं लागणार नाही, 3 महिन्यामध्ये नको त्या योजना आणल्या महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या आर्थिक राजकारणात एवढा मोठा हे पुढे करतो ना, महाराष्ट्राच्या आर्थिक राजकारणावरती भार टाकला. पण याच्यावरती सांगतो ना मी, सांगतो ना पुढे करतो ना, अजित सांगतो ना मी पुढे करतो ना, मी तुमच्यामध्ये बोललो नाही. तिसरी गोष्ट तिसरी गोष्ट पूर्ण मराठा समाजाला आरक्षणाच्या माध्यमातून तुम्ही जे गाजर दाखवलं आणि तुमच्याच उपमुख्यमंत्री असलेल्या
आम्ही आहे ना, करून दाखवलं. तुम्ही गाजर 10% दाखवलं. आरक्षण टिकवून आज तुमची दाखवलं. शेवटची कॅबिनेट गाजरने संपली. आज enjoy आज करतायत तुमची शेवटची मराठे. कॅबिनेट संपली. आणि या परंतु आरक्षणाला तिथे देखील कोर्टाने सुद्धा तुमच्याकडनं मान्यता आरक्षणावरती दिलेली आहे. मराठा समाजाला कोर्टाने निर्णय देता नाही या आला. आरक्षणाला तुम्ही कुठल्याही प्रकारची मराठा आंदोलन केली समाजाची नाही. फसवणूक केली एकीकडे आणि दुसरीकडे ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या विषयाच्या विरोधामध्ये विकास किसन गवळी नावाच्या माणसाला हायकोर्टामध्ये पाठवलं. प्रसादजी मला पूर्ण करून दे. प्रसादजी मला पूर्ण करून दे. दिलेल्या 2 मिनिटाचा वेळ मला पूर्ण दिलंय करून दे. सरकारने आम्हाला. ठीक आहे. या माध्यमातून दोन्ही समाजाला आपसात लढवण्याचा प्रयत्न केला. एवढं संपलं नाही तर यांनी धनगर आणि आदिवासी या दोन्ही समाजाला पुन्हा एक लढवण्याचा प्रयत्न केला, पण यांचा मतदार शोधता आला नाही. आणि शेवटच्या मिनिटाला मग जेव्हा शोधता आला नाही तेव्हा ह्या योजना आणल्या, भरभरून आणल्या आणि महाराष्ट्र जनतेला म्हटलं की आम्हाला वोट करा. आणि आज सगळ्या वृत्तपत्रांच्या हेडलाईनवरती आमचा मुख्यमंत्री म्हणून भारतीय जनता पार्टीने यांच्याच महायुतीमध्ये यांचं टिकत नाही आणि जमत नाही हे दाखवून दिलेलं आहे. याच्यावरचं काही त्यामुळे उत्तर आहे का यांची अरुण विश्वासातच सावंत? संपलेली अरुण सावंत याच्यावर काही उत्तर आहे का? पहिली गोष्ट म्हणजे आदरणीय शरद पवार साहेबांचे जे काही प्रवक्ते आहेत हे चुकीची माहिती जनतेला देत आहेत. पहा, गेल्या 50 वर्षांमध्ये आदरणीय शरद पवारजी, त्यांचा पक्ष म्हणा किंवा काँग्रेस पक्ष म्हणा, स्वातंत्र्यापासून आजपर्यंत कधी त्यांनी ओबीसी समाजासाठी किंवा मराठा समाजासाठी काम केलं? ऐका आता ऐका, तुम्हाला 5 मिनिटं देतो, ऐका. मंडल आयोगाच्या माध्यमातून एवढा चांगला या निर्णय आता महाराष्ट्रामध्ये OBC आणि मराठा सगळी पहिली समाजासाठी- भूमिका घेणारे मंडल आयोगावर नुसती भूमिका घेऊन भागत नाही. घेणार नाही. मंडल आयोगाने सांगितलं मी होतं कधी बोलणार नाही. OBC मला फक्त एवढं आयोगाला सांगायचं होतं. संविधानिक दर्जा मी का नाही complete दिला? केलं, शरद अजितजी, पवारांनी मी complete केलेलं आहे. अजितजी, I completed. नाही एवढा चांगला अजितजी, निर्णय I आता completed. ओबीसी समाजासाठी आणि मराठा समाजासाठी मंडळ राज्य आयोगाचं नाव सरकारने घेता फक्त घेतला. तुम्ही. अजित, तो I completed. दर्जा का दिला? नॉन क्रिमी लेअरचा एवढ्या वर्षापासून मागणी होती, तुम्ही का नाही आजपर्यंत केला? तो निर्णय आज महायुती सरकारने केला, ज्याच्यामुळे 8 लाखाच्या वरचे जेवढे काही गरीब होते, ज्यांना नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये न्याय मिळत नव्हता, त्यांना आता मिळणार आहे. करोडो लोकांना याचा फायदा होणार आहे. ते तुमच्या आता पोटात दुखायला लागलं. तुम्ही असं म्हणता की मराठा समाजावरती अन्याय आमच्या सरकारने केला, तर आमच्याच सरकारने 10% राखीव जे काही आरक्षण आहे ते मराठा समाजाला दिल्याने टिकवलं आमच्या मुख्यमंत्र्यांनी, सरकारने. परंतु तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा कोर्टामध्ये जाऊन मध्ये चुकीची काढी माहिती घालायचा देऊ नका, प्रयत्न रोजी. करत आहात. चुकीचं नाही. आरक्षणाची फक्त मर्यादा महाराष्ट्र 50%वरून सांगतोय. पुढे नेऊन तामिळनाडू सारख्या राज्याने जे दाखवून दिलेलं आहे बरोबर ते आहे. महाराष्ट्राला आपल्या- करता आलं असतं. नाही, केंद्रात आणि तुमच्या राज्यामध्ये शरद पवारांनी तुमची सत्ता वाढला होती, शरद तरी देखील पवारांनी तुम्हाला ते वाढला करता आलं विषय. नाही. आणि शेवटी तुम्ही मनोज जरांगेंच्या माध्यमातून मराठ्यांना झालेल्या मराठा ओबीसीतून आरक्षणाच्या आरक्षण एकत्रित द्या. या पूर्ण आंदोलनाला विचारलं शरद तुम्ही पवारांना. त्याला गाजर दिलेला आहे. राजजी, एवढंच नाही, ओबीसीच्या बाबतीमध्ये देखील ओबीसीच्या बाबतीमध्ये देखील शरद पवार भूमिका साहेबांनी स्पष्ट अट घालता. भूमिका स्पष्ट त्या करा. क्रिमी- आता तुम्ही हे जाऊन बघा, सांगता, अजितजी, केंद्राला जाऊन सांगा हे बघा, बरं, अजितजी, आरक्षणाची कॅपिंग वाढवा. अरुणजी बोलताना मी त्यांच्या फक्त गोष्टीवरती स्पष्टता दिली. ठीक आहे. मध्ये मला बोलायचं नाही. हस्ताक्षर शरद करायला पण पवार आता OBC राजापूरकर आहे. OBC ला आरक्षण देणारा मराठा सर्वप्रथम आरक्षणावर एक जर व्यक्ती शरद असेल पवारांची तर त्या व्यक्तीचं नाव भूमिका शरदचंद्र पवार आहे. OBC हे तुम्हाला मी आरक्षण ठामपणाने द्यावं का? सांगतो. सांगा. दुसरी गोष्ट होती, शरद की पवारांची भूमिका देशाच्या काय? संसदेमध्ये मी मराठा आहे, सांगा. ज्यावेळेला मी तुम्हाला समाज म्हणून प्रश्न सुप्रियाताई विचारतो. सुळे सांगा. सुप्रियाताई सुळे सुप्रिया ज्यावेळेला सुळेंनी संसदेमध्ये मराठा मराठा आरक्षणावरती बोलत आरक्षणाच्या होत्या बाबतीमध्ये त्यावेळेला प्रसादजी भारतीय जनता हास्यास्पद ठरवलं मराठा पक्षाचा आरक्षणाला. ही संसद हास्यास्पद संसदेमध्ये ठरवलं. आरक्षणावर उत्तर बोलायला द्या. तयार नव्हता. उत्तर द्या ना. यांचा बीजेपीचा राजजी, यांच्याकडे राजजी, असेल उत्तर द्या. तर एक लिस्ट द्यावी. अहो, उत्तर द्या. राजजी, 2 मिनिटं, एक लिस्ट द्यावी. राजजी, उत्तर द्या. राजजी, BJP च्या एक- काय भूमिका एक- आहे एक- संसदेची? शरद पवारांची एखाद्या राष्ट्रपती संसदचं नाव भूमिका द्यावं, काय आहे? ज्याने काय आरक्षणावरती भूमिका आहे त्याच्या तुमची? संसदेमध्ये भूमिका अहो, मांडली. तुमची भूमिका सांगा ना. शरद पवार पवारांची भूमिका काय साहेबांची आहे? भूमिका ही होती. मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण दिलं पाहिजे असं एक पवारांना स्पष्ट वाटतं का? पवार असं साहेबांनी तुम्हाला वाटतं सांगितलं की का? आरक्षण वाटतं का तेवढं सांगा. आरक्षण ते द्यावं काय जे द्यावं? संविधानिक असावं, अहो मग जे कायद्यामध्ये आम्ही काय टिकणारं दिलं होतं? असावं. तुम्ही टिकवू नाही हे शकलात त्यांनी ना. स्पष्ट सांगितलं होतं. पवार साहेबांनी OBC हे को- म्हटलं की अहो, अगर देना है तो केंद्र में मनोज सरकार को ये जरांगे- फैसला लेना नाही, चाहिए. नाही, नाही. महाराष्ट्र असं को कसं? ताकदीचा नाही, अपने ऐका. खिलाफ असं आहे. कसं? तुम्ही मराठा विरोध करू नका. समाजाचं आरक्षण वाटोळं तुम्ही जर कोणी ओबीसी केलं आणि असेल, आरक्षणाच्या मध्ये तर शरद तुम्ही जो पवार तेढ यांनी निर्माण केलं. केला, मराठा धनगर समाजाच्या आणि यादीमधून आदिवासीच्या नाव मध्ये कोणी खोडलं? जो तेढ निर्माण केला, तो तुम्ही निवडणुकीचा शरद स्वतः पवारांनी निर्माण त्याला केलेला आहे. दिलं पाहिजे होतं. एक लक्षात होतं तुम्हाला की तुम्हाला मराठा समाज वोट करत नाहीये. ओबीसी समाजाला तुम्ही वेटीस काय धरलं. तुमचं म्हणणं ओबीसी आहे? महामंडळ जरांगेंची जे मागणी आहे. महामंडळाला तुम्हाला सांगा ना 5 वर्ष तुम्ही. पूर्ण करताना अहो, देखील तुम्ही सांगा निधी ना. देता आला नाहीये. कुणाला निधी प्रसादजी, देता आला नाही? मेक माय वर्ड, कुणाला नोट माय कुणाला वर्ड, निधी देता आलेला नाही? नोट माय वर्ड प्रसादजी. अण्णासाहेब की पाटील ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला महामंडळाला जो भरघोस निधी निधी द्यायचा आहे. होता तो ओबीसी निधी देता आला महामंडळाला नाही. भरघोस राज आणि राजापूरकर पुरावा आणि द्या. एक मिनिट राज राजापूरकर आणि सर्व राजकीय प्रवक्त्यांच्यासाठी विनंती आहे. 1 मिनिट अजितराव देतो संधी देतो. 1 मिनिट आताही त्यांनी मराठा मुद्द्याला आरक्षणाच्या पुढे कशी बगल दिली? शब्दाचा मानतो म्हणून शांत आहे. ठीक शांत आहे. राहा प्रसादजी. आपल्याला राजकीय काय केलं विश्लेषकांनाही बोलतं करायचं आहे आणि पटकन जो मुद्दा कळीचा इथे आला त्यातला मुळात ठिणगी का पडली? यावरती स्पष्ट
राजजी, शरद पवारांची एक मिनिट. भूमिका काय आहे सांगा. अजितराव थांबा. शरद पवार बोलत नाही, सुप्रिया सुळे माझं बोलत म्हणणं नाही, एवढं तुम्ही आहे बोलत नाही, की कोण काही सांगत माझं म्हणणं नाही. एवढं आरक्षण आहे पाहिजे की आणि कसं एकनाथ पाहिजे, शिंदे साहेब देणार आणि कसं देवेंद्र सांगा ना फडणवीस, तुम्ही पण. एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांनी जो अध्यादेश काढला होता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा, त्यांनी आता ही कॅबिनेट संपलेली आहे, तो अध्यादेश पुढे नेला का? मराठा समाजाला आरक्षण दिलं का यांनी? मराठा नाही समाजाला दिलं ना. या राज्यामध्ये आरक्षण 10% मिळणं आरक्षण हा प्रत्येक लागू समाजाचा आहे. नैतिक अधिकार लागू आहे. अजितजी काय सांगतील तुम्ही आम्हाला? राजसाहेब मी तुम्हाला तेच OBC ला आरक्षण आहे, विचारतोय, सांगा OBC चं आरक्षण टिकलं मराठा पाहिजे. समाजाला पण ते ओबीसी टिकताना देखील आरक्षण दिलं या पाहिजे उच्च का? न्यायालयामध्ये दोन व्यक्ती दिलं पाहिजे का? दोन व्यक्ती जनगणनेच्या आधारावरती गेले खोटं आणि बोलायचं, म्हणाले की जनगणना रेटून स्पष्ट नाही. बोलायचं, मी काही करायचं मी पूर्ण नाही. करतो. अहो, रेटून मराठ्यां- बोलायचं. मराठ्यांची माझ्याकडे तारीख हाय आहे, लागेल तुम्हाला. दिनांक आहे, वेळ मराठा आहे. समाजाची सगळ्यात मोठी देवेंद्र फसवणूक केली फडणवीस तुम्ही. यांनी त्यांच्या कार्यकालच्या सरतेशेवटी असलेल्या 6 आठवड्याच्या मराठा आरक्षण मुदतमध्ये जेवायला टिकवलं. सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं आणि की त्याच्यातनं जाती सरकारी न्याय नोकऱ्या देखील जनगणनेच्या दिल्या. आधारावर त्याचा सेन्सस तुम्ही एक उद्धव मिनिट. ठाकरे तुमच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्री असताना प्रसादजी, मराठ्यांचं आरक्षण प्रसादजी, दिलं. माझ्याकडे फक्त 1 मिनिट द्या. माझ्या मला- समाजाकडून मी तुम्हाला जाब विचारतोय. मला मी याच्यात सगळा हस्तक्षेप पोटफोड करण्याची करतो. गरज आहे, कारण इकडे वेळेच्या तुम्हाला मर्यादा विचारतोय. आपल्याला अजितजी, पाळायला हव्या. सांगा ना. अजितराव थांबा काय सांगा थांबा. ना अजित मला. सांगतो मी. अजितराव आणि सांगतो. राज राजापूरकर एक मिनिट मला याच्यातलं एक निरीक्षण दुसरं नोंदवून देवेंद्र घ्यायचं आहे. फडणवीस साहेबांना सर्वोच्च न्यायालयाने ज्यावेळेला सांगितलं होतं की तुम्हाला 6 आठवड्याची मुहलत आहे, त्यामध्ये तुम्ही तो आकडा आहे तो आकडा तुम्ही स्पष्ट करा ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये. 6 आठवड्याची मुदत संपत आली, सरतेशेवटी शेवटच्या आठवड्यामध्ये यांनी पत्र लिहिलं कुणाला, देशाचा जो सेन्सस डिक्लेअर होता डिपार्टमेंटला, की मला ती आकडेवारी द्यावी करून. त्यावर त्यांनी हे म्हटलं की त्या आकडेवारीमध्ये इतक्या अहो, लाख आमचं त्रुटी आहेत. सोडा. अहो, पूर्ण करू दे ना. भूमिका- अजितजी, अजिबात असं नाही. असेल तर तुमची तुम्ही भूमिका- चर्चेमध्ये एकाला कसं बोला द्या. काय? प्रसादजी, तुमची भूमिका स्पष्ट करा. आम्हाला बोलता येतं. भूमिका स्पष्ट करा. आय कॅन टेक 10 टाइम्स लाऊडर दॅन तुमची मी. भूमिका स्पष्ट करा. करा आधी भूमिका I स्पष्ट करा. can't speak की आम्ही 10 काय केलं, times तुम्ही काय louder केलं, than आम्ही you. आरक्षण दिलं, My हायकोर्टात thinking only- टिकवलं. My तुम्ही concern only की अनुवाद- मला माझी भूमिका अनुवाद माझ्या अधिकार दिला द्या नाही. करून. तो रिपोर्ट इंग्रजीत आम्हाला सादर करायचा होता. यांनी सांगितलं याच्यात होतं, याच्यात त्याच्यामध्ये याच्यात एवढ्या एक चुका मिनिट आहेत. साधा सोपा या विचार वादावादीने तो. हासिल काही त्याच्या- होणार अहो, नाही. फिरून कशाला येता? त्याच्या मराठा आधारावरती समाजाबद्दल राष्ट्रवादीची भूमिका काय? OBC चं आरक्षण काय रद्द भूमिका आहे झालं शरद पवारांची? आणि सांगा ना OBC चं आरक्षण रद्द झाल्याच्या मराठा पाठीमागे समाजाला जर OBC कोणी तून जबाबदार असेल, आरक्षणाची मागणी तर ते आहे म्हणून देवेंद्र जरांगेंची. फडणवीस होते. शरद पवार देवेंद्रजींना प्रत्येक चांगलं माहिती ठिकाणी होतं. तुम्ही पळ काढता. पळून काढता. देवेंद्रजींना चांगलं माहिती होतं मराठ्यांचा की ओबीसीला वेटी धरता येईल. मराठ्यांचा म्हणून त्यांनी सगळ्यात मराठ्यांच्या मोठा आरक्षणाच्या विश्वासघात केलाय समोर तुम्ही. ओबीसीला उपोषणाला तुमच्यात बसवलं. नैतिकता नाही मराठा समाजाला लक्ष्मण तोंड हाकेच्या दाखवण्याची. पाठीमागे आता कोण आहे? निवडणूक आल्यानंतर लक्ष्मण हाकेला आरक्षण अरे एक गोष्ट उपोषणाला कोणी सांगा. बसवलं? का हे शरद सांगा पवार सांगा सांगत तुम्ही. नाही? मग शरद पवारांनी कोणाला उपोषणाला बसवलं? आम- जाती जातीत भांडणं कशी लावली हे सांगा ना तुम्ही. स्पष्ट माझा विचार यांच्या आहे तुम्हाला. संबंधी स्पष्ट विचार नाही. आरएसएसने सांगावं की मूळ जाती मुद्दा- न्याय जनगणना मूळ यांच्या मुद्दा- अजेंडामध्ये आहे. मूळ चला. मुद्दा कसा टाळावा हे माझं शिका. काय म्हणणं आहे? बघा महाराष्ट्रातल्या अजितजी- मराठा समाजाने अजितजी, बघावं. चला, ठीक आहे. त्यांचा सदा प्रवक्ता मराठा या विषयावरती थेट उत्तर द्यायला तयार युआर नाही. इन कॅमेरा ना द्या अजित युआर इन थेट उत्तर कॅमेरा द्या. ना थेट ऐका उत्तर द्या. मी उत्तर देतो. द्या उत्तर द्या. आमच्या मराठा पक्षाचा- समाजाला एक ओबीसीतनं सेकंड, एक आरक्षण सेकंड. मिळालं पाहिजे एक हे सेकंड. मराठा समाजाचे लोक विचार एक सेकंड, होते. अजित. सुप्रिया सुळे बोलले एक नाही. सेकंड, अजित. शरद पवार बोलले नाही. मी तुम्ही पुन्हा जाती बोलतो ना, जातीत प्रसादजी. भांडणाला बसलात का? इन कॅमेरा सांगा ना. सांगावं मग की का? भारतीय जनता का पक्ष बरं त्यांची फसवणूक केली? RSS काय दिलं संघ 50 वर्षात? यांची भूमिका जातीय मी जनगणना करण्याची आहे सांगतो करून मी सांगतो द्या ना लिहून. मी सांगतो माझी तयारी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही- पार्टी शरदचंद्र पवार साहेबांच्या आम्ही- अजेंड्यावरती जातीय जातीय जनगणना हा सर्वात आरक्षण- पहिला अजेंडा आहे. अहो, स्पष्ट सर्व करा. समाजाची जातीय जनगणना आधी- व्हावी हा आधी- आमचा अजेंडा आहे. आधी द्या लिहून. ठीक आहे बाकीच्या जातींचं मराठा समाजाबद्दल मी द्या प्रश्न लिहून. विचारतोय का तुम्ही एकनाथ सांगत शिंदे नाही? साहेबांवरती कोणाचा दबाव आहे सांगून द्यावं. मराठा नागपूरवरनं का सांगतात ते मराठा बोलतात? दिल्लीवरनं का दबाव येतो? फसवणूक का एकनाथ करणाऱ्या शिंदे भूमिका घेत नाही? शरद पवारांना नाक एकनाथ नाहीये शिंदे लोकांच्या समोर हे उत्तर दबावाखाली द्यायला. काम सांगा करतात. तुम्ही. हे राज लक्षात ठेवा. राजापूरकर एक आरक्षणाची मिनिट भूमिका अजितराव काय? अजितराव ओबीसीच्या आरक्षणाची भूमिका काय तुमची भूमिका आहे? अरे, काय शरद पवारची भूमिका आहे? सांगा तुम्ही फक्त भाजपा करते. खोटं बोलताय खोटं बोलताय RSS ची भूमिका काय आहे. दिलं या शरद पवारांनी राष्ट्रवादीने मराठ्यांना काय दिलं सांगा आरक्षण काय दिलं मराठ्यांना? आरएसएस मराठा आहे म्हणून प्रश्न आणि विचारतो भारतीय तुम्हाला जनता मी. पक्षाच्या सांगा. पाठीमागनं आरएसएस काम करते काय? हे बोला ना. आरएसएसच्या स्टेजवरून माननीय सरसंघचालक सांगतात या पद्धतीनं आवश्यकता आहे हे आरक्षण गरज असेपर्यंत संपणार नाही. अजितराव यांनी म्हटलेलं गेल्या आहे शेवटपर्यंत यांनी उत्तर. म्हटलेलं आहे काय उत्तर की आहे? जाती न्याय जनगणना करना विचारलेल्या ये प्रश्नाचं हमारा उत्तर विषय द्या. मुद्दा नाही है मी हे आरएसएस विचारलेल्या म्हणते प्रश्नाचं उत्तर आम्ही द्या. म्हणत नाही हे लक्षात ठेवून चला. महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना मला सांगायचं आहे हे शरद पवारांचं खरं रूप आहे ही खरी रासप आहे शरद पवारांची मराठा समाजाची आयुष्यभर फसवणूक केलेला माणूस ठीक आहे अजितराव एक मिनिट याच्यावर अरुण सावंतांना बोलायचं आहे सारखा अजितराव, थोडं खोटं थांबा. बोलणारा माणूस नुसतं बोलतो, आणि बोलतो, खोटा आणि बोलतो. रेटून बोलणारा माणूस कोण? देवेंद्र फडणवीस सारखा सांगा. नाहीये. अरे देवेंद्र दिलंय. फडणवीस साहेबांचे पहिल्या दिलंय. बैठकीमध्ये मी दोन-दोनदा- आरक्षण देतो दोन-दोनदा मराठा मला समाजाचं निवडून द्या आरक्षण
कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीमध्ये मी आरक्षण देतो. अरुण सावंत. दिलं आरक्षण. शिंदे झालं आता चला. अरुण सावंत एक मला प्रतिक्रिया. सरकारनं आरक्षण दिलंय. आता झालंय काय शरद पवारांची भूमिका थांबा जरा. अरुण एक सावंत. मिनिट आता. OBC महाराष्ट्राची आरक्षणाची ऐका भूमिका आता, बस झालं. थांबा. महाराष्ट्राची अरुणजी. जनतेने तुम्हाला बराच वेळ ऐकलंय तुमचं जी. भांडण. खोटं मला बोलायचं, एकच रेटून विचारायचं आहे बोलायचं. प्रसादजी, जी. महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणि तुमच्या या चॅनलवरून मला एकच प्रश्न विचारायचा आहे, त्याचं उत्तर यांनी द्यावी. ज्या वेळेस मराठा सर्व जाती धर्मांच्या समाजांना जेव्हा आरक्षण तुकडे वाटले जात होते, त्यावेळेस मराठा समाजाचं नाव कोणी कट केलं आणि मराठा समाजाला हे आरक्षण मिळू नये अशी व्यवस्था सुरुवातीच्या काळात कोणी केली? त्यावेळेस शरद पवारजी मुख्यमंत्री होते. याचं उत्तर तुम्ही द्यायचंय. हे असले फालतूच्या आणि बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा ना हे सत्य आहे. जातीय जनगणना आता करून मराठा समाज हे समाजातल्या जाणतो. प्रत्येक घटकाला हे सत्य आहे. आरक्षणाच्या चौकटीमध्ये सत्य आणण्याचा आहे. प्रयत्न तुम्ही केला काय असता ना, सांगता? ते दाखवून काय होतं. म्हणता? मोठा आज आवाज तुम्ही केलेला. समाजाला सत्य कधी? आज तुम्ही समाजाला केलेला आहे. मोठा आवाज केला. प्रसादजी, सत्य लपत नसतं. प्रसादजी, सत्य अख्खा मराठा समाज प्रसादजी, जाणतो. ओबीसी समाजाला समाजाला तुम्ही काय दिलं? माझा मोठ्या मोठ्याने भांडायचं याने मराठा समाज तुमचा होणार नाही. सगळ्यात मोठी फसवणूक येणाऱ्या तुम्ही म्हणलं ना, निवडणुकीत उत्तर देऊ? तुम्हाला मराठा समाज तुमची जागा दाखवून आम्ही देईल. मराठा उत्तर देऊ? तरुण उत्तर देऊ? उत्तर द्या. देतो हा उत्तर. सवाल करतो शरद पवारांना. तुम्ही मुख्यमंत्री असताना जो जी आर काढला, बरोबर. त्याच्यामुळे मराठा याचं उत्तर समाजाचं सांगा. कायमचं आरक्षण गेलं. अगदी काय खरं याचं आहे. उत्तर खरं आहे? आहे. काय याचं उत्तर आहे? ब्रिटिश कालापासून जे झालेली तुमच्याकडे जी नाही, जातीय उत्तर जनगणना होती, दाखवायचं, ज्याच्या आधारावरती मराठा समाजाचं नाव कोणी सोडावं. केलं? द्वेष पसरवायचा. या आधी अहो, सोडावं. साहेब कसं झालं ते सांगा तुम्ही. अहो, सोडावं. मराठा समाज आज मराठा तुम्हाला उत्तर उत्तर विचारतोय उत्तर याचं. ऐकायचंय? मोठी फसवणूक जर कोणी उत्तर केली ऐकायचंय? असेल, काय उत्तर आहे? पवारांनी उत्तर ऐकायचंय? देतो ना उत्तर, देतो काय ना. उत्तर देणार? अहो, मग ऐका ना. खोटं उत्तर काहीतरी द्याल तुम्ही. नाही ऐकायचंय? मराठा समाज गायब कसं झाला खरं त्या यादीमध्ये? खरं आणि खोटं ऐकायचं तुम्हाला? आज करोडो मराठा समाजाची लहान लहान मुलं विचारतायत की आमचा समाज आरक्षणापासून वंचित कसा राहिला? तुम्हाला खरं ऐकायचंय? मी तुम्हाला खरं सांगतो, ज्या वेळेला 70 वर्षापासून जी जातीय जनगणना झाली नव्हती, ती जातीय जनगणनेच्या आधारावरती त्या चौकटीमध्ये आहे सर्व आहे जाती धर्मांना आरक्षणाचा हिस्सा वाटला गेला. बिलकुल नाही. तेव्हा मराठा समाजाचं आरक्षण नाव हा एक कोणी संविधानिक वगळलं? अधिकार आहे. नाव कोणी बिलकुल वगळलं? नाही. आरक्षण हा एक संविधानिक अधिकार आहे आणि संविधानिक अधिकार जर प्राप्त करून हवा आहे. असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला जातीय जनगणना केलीच पाहिजे. पण ज्या वेळेला देशामध्ये जातीय जनगणना नाकारली गेली आणि ते नाकारण्याचं काम फक्त RSS कडे झालं, त्याच्यामुळे महाराष्ट्र वेगळी धरला गेला. जर ती जातीय जनगणना ऐका झाली आता असती, जरा तर एक मिनिट आता महाराष्ट्राची आता 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 थांबा वंचित एक आणि मिनिट सर्वांगीण राजजी विकासाच्या खाली राजजी आणि अजितराव आरक्षण दोघांनी झालं थांबा. असतं. मला आता ही थेट व्याख्या होती. मला आता हरीश यमगर यांच्यापर्यंत पोहोचायचंय. हरीजी, आवाज येतोय बराच वेळ इथे राजकीय प्रवक्त्यांच्या मध्ये शब्दबाण चालले. तुम्हाला माझा आवाज पोहोचतोय? मी पटकन प्रश्न विचारणार आहे आपल्याला. पोचतोय. प्राप्त स्थितीमध्ये मराठा ओबीसी यांच्यात काही सामाजिक दृष्ट्या सख्य राहिलेलं महाराष्ट्रात दिसत नाही. तुम्ही केवळ आणि केवळ पश्चिम महाराष्ट्र नाही तर मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र याचा एकत्रित विचार करून सांगा, मतदार म्हणून मराठे आणि ओबीसी आणि बिगर मराठे बिगर ओबीसी काय विचार करताय? याच्यामध्ये तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये ठिणगी पडलेली आहे. पण मला वाटतं जे राजकीय पातळीवर मेळावे घेणे आणि त्याच्यातून त्याची घोषणा करणे, पण काही एक दोन मेळावे मी बघितले की संपूर्ण समाजाचा, ओबीसीचा जरी मेळावा असला तर त्याला संपूर्ण ओबीसी समाज उपस्थित होता आणि त्याची काय हाक होती असं काही दिसलं नाही. तीच परिस्थिती दुसऱ्या बाजूला पण आहे. आता मराठवाड्यात याची जास्त जरा झळ जाणवते, कारण तिकडचेच नेते आरक्षण मागणीचं नेतृत्व करतायत. पण पश्चिम महाराष्ट्रात बघितलं तर अजून तशी काही फार इतकी हे बेबनाव दोन्ही समाजामध्ये आहे असं वाटत नाही. पण राजकीय चर्चा किंवा ज्यावेळी मतमतांतर किंवा मत व्यक्त करायची वेळ येते त्यावेळी नेत्यांमध्ये याचा उल्लेख निश्चित होतो आणि मला वाटतं की तो नेत्यांमध्येच असावा. अजून जातीय पातळी किंवा समाजाच्या पातळीवर तो फारसा गेलाय असं पश्चिम महाराष्ट्रात, म्हणजे सांगलीचा विचार केला तर असं वाटत नाही. सांगली पटकन आता मग आपण संजीव उन्हाळे यांना बोलतं करूयात. संजीवजी, मराठवाड्याच्या स्थितीबाबत असं म्हटलं जात आहे की तिथे सुरू झालेलं मराठा आरक्षणाचं आंदोलन हे एका बाजूला झुकलेलं आहे, त्याचा फायदा विशिष्ट घटकाला आणि त्यात सुद्धा स्पष्टपणे मवियाला मिळवून देण्याच्यासाठी चालला आहे. तुम्हाला पटतंय? तुमचं निरीक्षण याच प्रकारचं आहे का? संजीव उन्हाळे यांच्यापर्यंत माझा आवाज कदाचित पोहोचलेला दिसत नाहीये. मला विचारायचं आहे, आपल्याला कृष्णा चौगुले सोबत आहेत. आवाज येतोय कृष्णाजी?
हा येतोय सर. आपण हा प्रश्न ऐकला असेल तर उत्तर द्या पटकन, की मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा फायदा मवियालाच होणार अशा प्रकारचं निरीक्षण कोणी मांडलं तर ते योग्य आहे का? आता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील चित्र बघितलं तर त्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा फायदा मवियाला झालेला आपण सगळ्यांनीच पाहिलेला आहे. जातीय मतांचं जातीय ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात लोकसभा निवडणुकीत झाले हे ह्या निकालाच्या कौलामधून आपल्याला स्पष्ट दिसते. तशीच स्थिती विधानसभेला देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पटकन आपण राजकीय चर्चेच्यासाठी गोपाळराव तिवारी यांच्यापर्यंत पोहोचतोय. गोपाळराव, प्राप्त स्थितीमध्ये जातीय ध्रुवीकरण आहे, धार्मिक ध्रुवीकरण आहे, पण प्राप्त स्थितीमध्ये राजकीय दृष्ट्या तुम्हाला पुढे नेणारा मुद्दा नक्की कोणता आहे, जो काँग्रेसला फायद्याचा असेल, तुमच्या मवियाला फायद्याचा असेल? वास्तवतेवर आधारित निर्णय घेणं आणि जातीय जातीय निहाय जनगणना करणं, जे बाय डिफॉल्ट 11-21 जे अपेक्षित होतं त्या केंद्र सरकारने केलेलं नाहीये, ती गरजेची आहे. त्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी, वास्तवता काय सगळ्यांच्या समोर येईल. आता मराठा आरक्षणाची वास्तवता मी लक्षात आणून देतो. सर्वप्रथम मराठा आरक्षणावर पहिल्यांदा जर काही पावलं उचलली गेली तर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात नारायण राणे समिती नेमली गेली. त्यांनी संपूर्ण राज्यभर दौरा करा आणि त्याच ठिकाणी त्यांनी रिपोर्ट तयार केला. त्याच्यानंतर 14 ते 19च्या वेळेला फडणवीस सरकार जेव्हा आलं त्यावेळेला गायकवाड आयोग नेमला गेला. विधानसभेत सर्व पक्षांनी एकमताने पाठिंबा दिला. परत एकदा सांगतो, अंडरलाईन, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना सगळ्यांनी एकमताने पाठिंबा दिला. आमची पण भूमिका आहे. परंतु असं होत नाही की मी प्रिलिमिनरीला पास झालो, आता अॅन्युअलला मी नापास झालो, असं होत नाही. त्यामुळे ज्या वेळेला 102वी घटना दुरुस्तीचा अडथळा आणला, केंद्रात यांच्या सरकारने सर्व राज्याचे राज्य प्रादेशिक अधिकार होते आरक्षण देण्याचे, ते काढून घेतले आणि तो धोका दिला. आणि त्यावेळेला हायकोर्टात केंद्राचे वकील उभे राहिले की 102वी घटना दुरुस्तीचा अडथळा येणार नाही. आणि हे श्रीधर राणे जे फडणवीस साहेब ज्यांच्याकडे आर्टिकलशिप करत होते, त्यांचा युट्यूबवर व्हिडिओ पहा तुम्ही. आणि ते त्या ठिकाणी केंद्राच्या वकिलांनी बोलल्यामुळे हायकोर्टाने ते मान्य केलं. परंतु सुप्रीम कोर्टाने 102 घटना दुरुस्तीमुळे आता राज्याला अधिकारच नाहीये. तुमच्या मोदी शहाच्या सरकारने तो काढून घेतलाय, हे स्पष्ट केलं. आणि मग हे आपल्याला तोंडाने सांगतात गुलाल उधळा म्हणून. ठीक आहे, आता आपल्याला वेळ मर्यादेमध्ये चर्चेला आटोपतं घ्यायचं आहे. या आक्षेपावर तांत्रिकदृष्ट्या मुद्दा आपण पटकन एकदा 30 सेकंदात अजितराव मांडा. पुन्हा नवा वाद सुरू करायचा नाही. माझ्याकडे एक अत्यंत महत्वाचा मुद्दा भात्यातला शेवटचा बाण म्हणून ठेवलाय. अजितराव, नाही, हे अजिबात खरं नाही. हे खोटं आहे, धादांत खोटं आहे. मी आपल्याला सांगतो की आता दुटप्पीपणा कसा असतो बघा. शरद पवारांनी कोणाला रसद दिली आहे, आंदोलनं कशी घडवली आहे, ते उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांनीच मागणी केली की मनोज जरांगेंच्या मागणीवरती मराठ्यांना ओबीसीतनं आरक्षण द्यायला तुमचं मत काय आहे, त्याच्यावरती ना हे बोलले ना ते बोलले. सगळं पेटवून द्यायचं, उत्तरं काही द्यायचे नाही. सर, इथं आरक्षण टिकलं होतं, आम्ही हायकोर्टात टिकवलं होतं, फक्त सरकार बदललं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुप्रीम कोर्टामध्ये काही कागदपत्र साधी तुम्ही ट्रान्सलेशन करून पाठवली नाही आणि तुम्हाला ते टिकवता आलं नाही सरकार तुमचं असताना. हे खरं आहे. आणि आत्ता एकनाथ शिंदे फडणवीस सरकारनं, पवार सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलंय. हो, ठीक आहे. आपण याच्यावर बऱ्यापैकी वाद घातलाय मगापासून. एका मुद्द्याला आपल्याला या चर्चेत आटोपतं घेत असताना स्पर्श करणं गरजेचं आहे. त्या निमित्तानं पटकन मी राजापूरकर यांना बोलतो करतो. राजजी, आपण सांगा, अजित पवार तुमच्यासोबत असणं आणि नसणं याने तुम्हाला काही फरक पडतो का? महायुतीलाही काही फरक पडताना दिसतो का? आम्हाला तर असं आहे की अजित पवार असणं की नसणं याच्यापेक्षा शरद पवार साहेब हे आमच्यासोबत असणं, पवारसाहेबांच्या एक छत्रछायाखाली आमचा पक्ष संघटना चालणं हे महत्त्वाचं होतं. ते आज अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं. अजित पवार वेगळे गेल्यानंतर देखील त्या ठिकाणी म्हणजे देवेंद्रजींना अजित पवार गरज होते, त्यांनी 40 आमदारसकट घेतलं, गरज असताना देखील याच्या सगळ्याच्या गोष्टीच्या नंतर देखील आम्हाला काही फरक पडला नाही. पण महायुतीला मात्र याचा वारंवार फटका बसलेला आहे. वारंवार त्या ठिकाणी महायुतीला आणि अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस असेल किंवा अजित पवार आणि एकनाथ शिंदे असेल यांच्या गटाच्या मध्ये वाद दिसून आलेले आहेत. आज देखील जागा वाटपावरून वाद दिसून आले आहेत. त्यामुळे एकंदरीत मला असं वाटतं की अजित पवार हे महायुतीला डोकेदुखी ठरलेली आहे. अजित पवार हे महायुतीला नकोसे वाटायला लागलेले आताचे. आणि त्याच्यामुळे त्यांची जी टक्केवारी होती म्हणजे उमेदवारी देण्याची, किती त्यांना उमेदवारी सीटा मिळण्याची, ती देखील घटलेली आहे. त्यामुळे अजित पवारांचं नुकसान शरद पवार साहेबांना सोडून झालेलं आहे, हे पहिली गोष्ट मी स्पष्ट करतो. आणि दुसरं नुकसान हे भाजपा सोबत गेल्यामुळे झालेलं आहे. अजित चव्हाण, उत्तर द्या.
याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की यापूर्वी सुद्धा न मागता शरद पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या समोर येऊन कशा पद्धतीनं पाठिंबा दिला, तो कोणाचं सरकार बनवण्याकरता दिला, काय दिला, हे काही लोकांपासून लपलेलं नाही आहे. आता याच्यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे प्रसाद सर, की आमची जी महायुती आहे या महायुतीच्या सरकारनं इतक्या ताकदीनं आता कामं केलेली आहेत की पुनश्च एकदा मोठ्या प्रमाणावरती कौल आम्हाला जनता देईल, आमचे अधिकाधिक आमदार निवडून येतील याचा आम्हाला ठाम विश्वास आहे. त्या काय नफा नुकसान तोटा कसं गैरसमज पसरवल्यानं आणि विशिष्ट ठिकाणी विशिष्ट लोकांचा मतदानासाठी वापर करून घेतल्यानं तात्कालिक यश मिळालंय. आता आमच्या मतदाराला सुद्धा कळलंय की हमको बटना नाही आहे, क्योंकि हम बटेंगे तो कटेंगे. आणि आता आम्ही बटणार नाही, कटणार सुद्धा नाही. योग्य ठिकाणी माझं जनतेला आव्हान आहे की देशविरोधी, देशविघातक, विकासाचे विरोधी, जातीयवादी आणि धर्मांध लोकांना जर रोखायचं असेल तर विकासाला सबका साथ सबका विकास करणारा दिवाळी साजरी होणार नव्हती म्हणून निवडणुका दिवाळीच्या नंतर घेतल्या. हे काय सांगणार देवेंद्र फडणवीस साहेबांना निवडा, हे काय शिंदे साहेबांना सांगणार निवडा, यांना दिवाळी अजित पवारांना साजरी करता निवडा. येणार नव्हती म्हणून निवडणुका दिवाळीच्या नंतर घेतल्या प्रसादजी यांनी. हे काय सांगणार? यांच्याकडे सीटा येऊ शकत नाही. मला तशी भीती वाटते की विरोधी ठीक आहे, चला पक्ष- या या मला या उमेदवार निमित्तानं गोळा करायला या निमित्तानं लागतात. आपण एक पटकन पोल उमेदवार नाही तुमच्याकडे, तुम्ही उमेदवार गोळा करायला घरोघरी फिरताय. एक मिनिट एका जणाला अजितदादाकडे ठेवताय, बाकीच्या म्हणता आमच्याकडे घ्यायचं या. आपण पटकन एक संधी आधी गोपाळरावांना देऊ. गोपाळराव, माझी तुम्हाला अत्यंत कळकळीची विनंती आहे, विचारेन त्याच मुद्द्यावर तेवढ्याच पुरतं सांगा, वेळ संपत आलेली आहे. मला सांगा, तुमच्या लेखी मविया किती जागा मिळवेल, काँग्रेसला किती जागा असतील? निश्चितच मविया सरकार बनवेल एवढ्या जागा 100% मिळणार आहे. यांचं काउंटडाऊन सुरू झालेलं आहे आणि अमित शहानी सांगितलंय की 2029 मध्ये आम्ही स्वतःच भाजपचं सरकार बनवू. तरी हे वेडी असं धरून शिवसेना आणि ठीक आहे, तुम्ही काँग्रेसला किती जागा मिळणार आहेत सांगा. जयस्वालचं प्रकरण, गोपाळराव भटकू तुम्ही नका, जाता मुद्द्यावर राहा. काँग्रेसला किती जागा मिळणार आहेत? काँग्रेसला 100% जास्त जागा मिळणार आणि आम्ही सरकार बनवणार. 100% जास्त म्हणजे किती? राज्य हे बघा, राज्यात अनैतिकतेचे असंविधानिक राजकारण बघितलेलं आहे ठीक आहे. आणि जनतेच्या विरोधात प्रतारणा करणारं राजकारण बघितलेलं आहे आणि त्यामुळे महायुतीला ठीक आहे. हे लांब ठेवणार. गोपाळराव ठीक आहे, एक मिनिट अजितराव, मला पटकन आता अरुण सावंत यांना बोलता करायचं आहे. अरुण सावंत, आपल्या लेखी महायुतीची आकडेवारी काय असेल आणि शिवसेनेचा आकडा काय असेल? पहिली गोष्ट म्हणजे उगीच काहीतरी बोलण्यात अर्थ नाहीये, परंतु अमित शहा आत्ताच बोलले ना, ऐका, आता बंद करा भाजपचं सरकार होणार. तुमचं. एक अजून आमच्या पक्षाच्या जागा डिक्लेअर झालेल्या नाहीये. नाही कुठून येऊ देतो, दिल्लीतून येऊ देत नाही तर गल्लीतून येऊ देत, त्याची चिंता तुम्ही करू नका. एक मात्र मी महाराष्ट्राच्या जनतेच्या एक मिनिट महाराष्ट्राच्या जनतेच्या आशीर्वादाने एक गोष्ट मी सांगेन. दिल्लीला आहे, ठीक आहे, हो आहे दिल्लीला, असू दे. तुमच्याकडे भीक मागायला चालले असतात का दररोज दिल्लीला? बघा, हे शब्द प्रसादजी बरोबर नाही. मध्ये बोलायचं नाही, तर आपल्याला महाराष्ट्राच्या जनतेच्या आशीर्वादाने सरकार ही परिस्थिती आणली आहे महाराष्ट्रावर. 44 जे राज्यात सरकार बनवण्याकरता आमचं महायुती सरकार 175 जास्त जागा जिंकेल असा मला विश्वास वाटतोय. ठीक आहे, राजापूरकर, आपल्यासाठीचा प्रश्न आहे. मी थोड्या वेळापूर्वी गोपाळरावांनाही विचारलं होतं. मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. आता गोपाळरावांनी एक मुद्दा क्लिअर केलाय, कृपया त्याची पुनरावृत्ती तुम्ही करू नका. मविया सरकारमध्ये जर येणार असेल तर मवियात तुमचा पक्ष म्हणजे तुमचा जो राष्ट्रवादी शरदचंद्र पवार एवढ्या लांबलचक नावाचा आत्ता पक्ष आहे, त्याला किती जागा मिळणार आहेत? 75 जागांचा काहीतरी त्या ठिकाणी. आता मी एबीपी माझावरती त्या ठिकाणी मी पाहिलं की 75 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष म्हणजे आमचा पक्ष लढवणार आहे. त्यावर काही काँग्रेस आहे आणि मग शिवसेना पण आहे उद्धव साहेबांची. आमचा स्ट्राईक रेट पाहता 85%चा होता. द सेम स्ट्राईक रेट विल बी मेंटेन. तो सेम स्ट्राईक रेट आमचा आताच्या विधानसभेला मेंटेन केला जाईल आणि मला आशा आहे की 75 पैकी 85%चा स्ट्राईक रेट जर पकडला तर त्या ठिकाणी एक साधारणतः 60, 65, 70च्या आसपास आमचा जो आकडा असेल त्या दैवाने असेल. आम्ही त्या नियमाने आमची घोडदौड चालू. आणि दुसरी गोष्ट, एक मिनिट, दुसरी गोष्ट पुन्हा करतो, 150च्या वरती आमची आकडेवारी जाईल आणि महाविकास आघाडी येणाऱ्या दिवाळीनंतरच्या काळामध्ये सरकारमध्ये बसेल. दुसरी गोष्ट शिवाजी महाराजांच्या नावावरती जे सरकारमध्ये आले होते त्यांनी समुद्रामध्ये पाण्याचे कलश घातले, सगळ्या नद्यांचे पाणी आणलं, पण शिवाजी महाराजांचं स्मारक मात्र या महाराष्ट्रात बनलं नाही. शिवाजी महाराजांचा पुतळा पाडण्याचं काम मात्र या लोकांनी केलं. महाराष्ट्र या लोकांना कधीही माफ करणार नाही प्रसादजी. बरं, पटकन अजितराव, आता मुद्द्याला आपण येऊयात.
राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष असलेला भारतीय जनता पार्टी नामक पक्ष किती जागा मिळवणार आहे आणि तुमच्या लेखी या सगळ्या निवडणुकीच्या आकड्यामध्ये सगळ्यात शेवटच्या क्रमांकावर कोण असणार आहे? मी तुम्हाला खरं सांगू, शेवटच्या प्रश्नाचं आधी उत्तर देतो. मी या महाराष्ट्रामध्ये आघाडीचा पत्रकार होतो आणि मला माझ्यातला पत्रकार इथं बोलल्यापासून हे स्वस्त बसू देत नाहीये, पण मी सांगतो याच्यामध्ये सगळ्यात मोठा तोटा जर तो कोणाचा होईल तर तो उबाठाचा होणार आहे. आणि तो कुणामुळे होणार आहे हे देखील सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे असंगाशी संग करू नये. बाळासाहेबांनी सांगितलेली एक एक गोष्ट किती खरी होती आणि किती महत्त्वाची होती हे सत्तालोलूप लोकांना 10 वाजताच्या भोंग्याला लक्षात येईल, केव्हा की आपल्या मालकाचं ते संपूर्ण नुकसान करून चुकलेले असतील. आता आमच्या बाबतीत बोलायचं झालं तर अतिशय आत्मविश्वासानं मी आपल्याला सांगतो की या राज्यामध्ये पुन्हा एकदा भगवाच फडकणार आहे. तो भगवा छत्रपतींचा असेल, तो भगवा तुळजा भवानीचा असेल, तो भगवा आम्ही जो दसऱ्याला अभिमानानं फडकवतो तोच असेल. हिंदुत्वाचा झेंडा असेल. त्याच पद्धतीनं एक लक्षात ठेवा, अहिल्यानगर अहमदनगर करणार आहेत. माझ्या मुस्लिम भगिनींच्या ट्रिपल तलाकला या विरोध आहे. ज्यांनी छत्रपती शिवरायांच्या विशाल गडाला बदनाम केलं, जाऊन हे सगळे लोक जर ठीक आहे, महाराष्ट्रात वेळ मर्यादा आहे. अजितराव आकडा नाही आला आपल्याकडून, अजितराव आकडा नाही आला. राजराजापूरकर, एक मिनिट, त्या छत्रपती शिवरायांनी 18 प्रगत जातींना एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं. त्या छत्रपती शिवरायांना बदनाम करण्याचं काम केलं आणि विशालगडावरती गालबोट लावलं. ज्यांनी सगळ्या धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केलं त्या विशालगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांची उपाधी तुम्ही स्वतःला लावून घेता. राज्याचे गृहमंत्री जाणते राजे म्हणवता हे सांगणार याच्यापेक्षा मोठा अपमान. ठीक आहे, एक मिनिट, आपला मुद्दा वाढत जाईल. आता मला वेळेची मर्यादा आहे. मला राज्य आणि अजितराव दोघांनाही हस्तक्षेप करतो. वेळ मर्यादेमध्ये आपल्याला थांबायला पाहिजे. या चर्चेला आटोपतं घेण्याची वेळ आलेली आहे. मला इथेच आपल्या सगळ्यांना निरोप द्यायचा आहे. आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. तर महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका घोषित होतात. ज्या पद्धतीची राजकीय चर्चा आपल्या समोर आली आहे त्यातून आपल्याला अंदाज आलाच असेल की येत्या दिवसात राजकीय चर्चेचं वातावरण किती तापत जाणार आहे. तूर्तास इथेच थांबतोय. आपण सर्वजण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.